तर आज होता शेवटचा कॉलेजचा पेपर आमच्या. मग काय मी देऊन तर बाहेर आलतो. सोहमचा होता, तो संपतच नव्हता, लिहितच होता. मग म्हटलं आता मी एकटा आहे, सोहम आहे आणि फक्त आम्ही आता दोघंच जण आहे. तर मग म्हटलं आता चला व्हिडिओ काढू. तर मग मी गेलो आधी, तिथे एक मिस बसली होती. म्हटलं ती बोलायला नको म्हणून इथंच एकदा व्हिडिओ काढून घेतला. 2 बस उभ्या होत्या तसेच. म्हटलं आता तुमचं स्टेज दाखवतो. आमचं कॉलेजचं स्टेज एवढं छोटं आहे ना, काय सांगू. मग सोहम पेपर लिहित होता, आन्सर डिस्कशन चालू होतं वाटतं त्यांचं. मग म्हटलं आता मिसनी बघितलंय, मी तिथे व्हिडिओ काढलाय, झाला शॉट मला. मग शेवटी असं व्हिडिओ काढला. मिस आली डायरेक्ट म्हणते काय करते. या मिसनी मला म्हटलं जा गेटच्या इथं उभं राहा, असं तसं इथं नाही थांबायचं, पेपर झालाय तुझा. मग शेवटी मग ऑडिटोरियम दाखवला, तो पण छोटाच आहे. मग निघालो सोहम आणि मी. सोहम आला मग नंतर. मग मी इथं दिग्दर्श फाउंडेशनला होतो आधी क्लासला, आता आलोय अन अकॅडमीला स्विच. मग म्हटलं आता चला घरी झाल्यावर भेटू. मग घरी गेल्यावर काय माझं वडापावचं दुकान भेटलं, मग थांबलो तिथंच खायला. मग आलो काकूच्या इथं, चहा खारी खाल्ली आणि मग तिकडून निघालो. तर एक मांजर 2 दिवस झाले घरात येत होती नुसतं. ती गाडी खाली जायची, आवाज करायची, रात्रभर डोकं पागल करून टाकायची ती. मग म्हटलं आधी वर जाती, नुसतं आवाज करते रात्रभर. 12 वाजता वर येते. मग आब्याच्या घरात घुसली होती एकदा, हे बघा निघली. मग म्हटलं आता चला, दिदीला बोलवलं खाली. दिदीचं स्नॅप सुरू आहे पण ती हाकलणार नाही. म्हटलं सरक 2 मिनटं बाजूला, दिली ढकलून तशीच. म्हटलं आता चल पळवलं तिला पटकन इथून. मग दिदी आता काढत होती तिला बाहेर. मग म्हटलं आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. इथं शोधणारच आहे कारण आता भेटणार नाही, मला पण माहिती आहे. उद्या परत येणार ती कारण ती वर जाते. मग भेटूया, बाय बाय.